नमस्कार मंडळी, मी तुमचा सौरभ बारसा तुमचं स्वागत करतो सौरभ गव्हर्नमेंट अपडेट या यूट्यूब चॅनलवर। लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरले, आता OTP देत असताना सावध हो, नाहीतर तुमची होऊ शकते फसवणूक। होय, महाराष्ट्र सायबर यंत्रणेने नुकतीच नोटीस जाहीर केली आहे। लाडकी बहीण योजनेत अर्ज केलेल्यांना फसवणूक टाळण्यासाठी खालील मुद्द्यांवर लक्ष द्या। तुम्हाला फसवणुकीची कॉल येऊ शकतात। योजनेच्या नावाखाली काही लोक डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन किंवा पहिला हप्ता जमा करण्याच्या बहाण्याने तुम्हाला कॉल करू शकतात। OTP किंवा लिंक मागणे, फॉर्म भरताना तुम्हाला OTP मागण्यासाठी एक कॉल येऊ शकतो। त्या कॉलमध्ये व्यक्ती तुमच्याकडून OTP मागू शकतो किंवा एखादी लिंक पाठवून त्यावर क्लिक करण्यास सांगू शकतो। अशा वेळेस तुम्ही लिंक किंवा OTP देऊ नका। होय, तुम्ही जर त्या लिंकवर क्लिक केले किंवा OTP दिले तर तुमचा मोबाईल फोन पण हॅक होऊ शकतो, ज्यामुळे तुमचे बँक खाते रिकामे होण्याची चांगली शक्यता आहे। सतर्क रहा, कुठल्याही अनधिकृत व्यक्तीस OTP देऊ नका आणि अनोळख्या लिंकवर क्लिक करू नका। अधिकृत माहिती आणि खात्रीशीर स्रोतांकडूनच माहिती घ्या। म्हणजेच तुम्ही त्या सायबर कॅफेत तुमचा फॉर्म सबमिट करताय त्यांचा नंबर तुम्ही सेव्ह करून घ्या किंवा अंगणवाडी सेविकांजवळ जेव्हा फॉर्म देता त्या अंगणवाडी सेविकेचा सुद्धा नंबर तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करून घ्या, जेणेकरून तुम्हाला OTPसाठी आलेला कॉल हा त्याच व्यक्तीचा आहे हे तुम्हाला खात्रीशीर माहीत होईल। ही माहिती शेअर करा, आपल्या माता बहिणींना या फसवणुकीबद्दल सावध करा, जेणेकरून त्यांना या प्रकारच्या फसवणुकीपासून वाचता येईल। जर तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या सायबर फसवणुकीचा सामना करावा लागलास तर कृपया तात्काळ https://www.cybercrime.government.in ला अहवाल द्या किंवा 1930 वर कॉल करा। चला तर मंडळी, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि इतरांना सुद्धा शेअर करा। धन्यवाद।